बातमी गंभीर आहे, बातमी इंटरेस्टिंग आहे आणि बातमी ताजी आहे मंडळी. जे काम आपलं नव्हे त्या कामात आपण कधीही बोलू नये. पण तो आता मोदी सरकारमध्ये गेल्या 12 वर्षात कुणी कुणाच्या विषयावर बोलायला लागला आहे. मंत्री कुठल्या खात्याचा, तो बोलतो कोणत्या खात्यावर. आता मंडळी प्रत्येकाने जर आपापलं काम केलं ना तर ही भानगडच उपस्थित होत नाही. गंमत अशी झाली, गोष्ट अशी झाली की हैदराबादला नालसर विद्यापीठ आहे, लॉचं विद्यापीठ आहे. त्यांचा दीक्षांत समारंभ काहीच दिवसात आहे. पदवी जेव्हा प्रदान होते तर ती पदवी ज्यांच्या हाताने बहाल करायची आहे विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून CJI सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पाचारण केलं, अर्थात निमंत्रण दिलं. पण ते निमंत्रण दिलं ते विद्यार्थ्यांना तिथल्या कळलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या त्वरित लक्षात आलं की अरे ते हेच सूर्यकांत आहे ज्यांनी कॉक्रोच म्हटलं होतं आपल्याला. तर त्यांनी काय केलं, प्रशासनाला विद्यापीठाच्या ॲडमिनिस्ट्रेशनला पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्ही जस्टिस सूर्यकांत जर येत असतील प्रमुख पाहुणे म्हणून तर त्यांच्या हातून आम्ही आमची डिग्री घेणार नाही. आता मंडळी कॉलेजलाही अर्थात हा सगळा अपमानच आहे ना, त्यांना लेटर गेलं असेल कार्यक्रमाचं CJI सूर्यकांतला आणि विद्यार्थी म्हणतात की ते नको, त्यांच्या हस्ते आम्हाला हे घ्यायचं नाही, डिग्री घ्यायची नाही. मग काय करायचं? आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी नाही म्हणणं. आता अशा वेळेस जसं काय नालसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, आता जनरली लॉचा विषय असल्यामुळं तिथे न्यायाधीशांना बोलवण्याची परंपरा असेल. वकिलांचंच कॉलेज म्हटल्यावर, वकील तयार होण्याचा कारखानाच म्हटल्यावरती. तर मंडळी याचा बवाल झाला आणि मग बापा बघा, सूर्यकांत यांना वाईट वाटण्याच्या आधी भलत्याच माणसाला वाईट वाटलं आणि प्रकरण इतकं लांबलं की बार काउन्सिल ऑफ इंडियाने थेट नालसरच्या त्या 2026च्या संपूर्ण बॅचचं अर्थात वकिलीचं एनरोलमेंट थांबवण्याचा आदेशच काढला डायरेक्ट. म्हणजे सूर्यकांत यांनी याचा विरोध केला आणि या सगळ्यात कॉक्रोचचा उल्लेख नेमका कुठून आला ते प्रकरण तुम्हाला कळलं असेलच. 20 जुलै तारीख तुम्ही विसरणार नाही दिल्लीतली. त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला, अश्रुधूर फेकला, पॅलेट गन चालवल्या, या सगळ्या प्रकरणात एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये. तर जेव्हा व्हिडिओ सूर्यकांत यांना दाखवायला गेलेत जंतर मंतरवरचे ते जखमी मुलांचे याचे त्याचे, तर तो व्हिडिओ पाहायला मला वेळ नाही असं सूर्यकांत यांनी म्हटलं होतं. एकतर कॉक्रोच म्हटलं, त्यांच्यामुळेच हा कॉक्रोचचा सगळा प्रताप जन्माला आला. कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी जन्माला आली. त्याचमुळे ते जनजीचं आंदोलन झालं. त्याचमुळे देशात जिकडे तिकडे रांचीमध्ये सध्या आता तेच सुरू आहे. केवळ सूर्यकांत यांनी फक्त कॉक्रोच म्हटलं तरुणांना म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या जंतर मंतरवरचा व्हिडिओ बघायचा नाही म्हणून जनजी फार चिडलेली आहे. आणि ते लॉचे विद्यार्थी म्हणजे जनजीच, मग त्यांनी नकार दिला की आम्ही डिग्री, जर तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून CJI सूर्यकांत यांना बोलवत असाल तर आम्ही त्यांच्या हातून डिग्री घेणार नाही. आता बघा, विद्यार्थ्यांनी असा दावा केला की सुनावणी दरम्यान पोलीस कारवाईचे व्हिडिओ पुरावे दाखवण्याच्या संदर्भात जे तुम्हाला आता सांगितली कहाणी, CJI सूर्यकांत यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे त्यांना धक्का बसला त्या विद्यार्थ्यांना. म्हणून त्यांनी साफ स्वच्छ पद्धतीनं पत्र लिहिलं कॉलेजला की सूर्यकांतच्या या जस्टिस सूर्यकांतजी यांच्या हाताने आम्हाला डिग्री घ्यायची नाही. तर अशी घटना झाली. तर हा संदर्भ बनावट किंवा मान्यता नसलेल्या कायद्याच्या पदव्यांवर आधारित वकिली करणाऱ्या लोकांबद्दलच्या चर्चेत आला होता. अर्थातच त्यांनी जो आदेश काढला मग की एनरोलमेंटच आम्ही काढणार नाही, तुम्हाला कुठेही कुठलं काम भेटणार नाही, वकील म्हणून तुम्हाला पत्रच तुमची परमिशनच आम्ही काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मग सूर्यकांत त्या बार ऑफ काउन्सिलचे जे काही आपले ते आहे महाशय त्यांच्यावरती चिडले. आणि ते महाशय कोण? महाशय तळवे चाटणारे. म्हणजे देशात काय सुरू आहे मंडळी की काय केल्याने मोदींना बरं वाटेल, काय केल्याने फडणवीसांना बरं वाटेल, काय केल्याने शहा प्रसन्न होतील, काय केल्याने JP नड्डा आपल्यावर प्रेम करेल किंवा काही आपलं भलं करेल, हे सगळं विचित्र सुरू आहे. म्हणजे मोदीजी काही सांगतायत का, फडणवीस काही सांगतायत का? नाही, काहीच कुणी कुणाला सांगत नाही. लोकच म्हणजे अंधभक्त, फक्त जनताच नाही, अंधभक्त त्यांच्या पार्टीच्या इर्दगिर्दचे आजूभोवतालचे लोक सुद्धा झालेले आहे मंडळी. आता मग त्यांनी हे जे एनरोलमेंटचा जे विषय झाला की तुम्ही का बरं सूर्यकांत यांना मनाई केली येण्यासाठी, तुम्ही अपमान केला किंवा जे काही वॉटेवर त्यांना जे काही कळलं असेल ते, तर त्याच्याबद्दल तुम्हाला आता आम्ही निष्कासितच करतो आहे अशा पद्धतीचं. मग जेनझीचा दणका मंडळी 20 जुलैला पाहिला आहे मोदी सरकारने. 12 वर्षात त्यांना दणका कोणी दाखवला नसेल.
नालसरचे ते पदवीधर आता आपल्या पसंतीच्या स्टेट बार काउन्सिलमध्ये एनरोलमेंटसाठी अर्ज करू शकतील असं स्पष्ट त्यांनी पुन्हा केलं ते की आम्ही चुकलो, आम्ही आता काही असे आदेश काढत नाही. त्यानंतर BCIने 2026च्या संपूर्ण बॅच विरोधातील कारवाईही बंद केली तात्काळ. आणि आज सुप्रीम कोर्टात काय झालं, याच प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील झाली. बघा कुठले विषय आहेत देशामध्ये सुरू आणि कुठला काय विषय बोलतात होतोय. BCIच्या हस्तक्षेपावर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सूर्यकांत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कडक शब्दात, हा माझा आणि विद्यार्थ्यांचा संवाद आहे, BCIने यात हस्तक्षेप का करावा. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की कशाने बरं वाटेल मोदींना, मोदींच्या पुढे उभं राहावं की मागे उभे राहायचं की मोदीजी की जय म्हणायचं. एक तो गधा तिकडे त्या तुम्ही पाहिलं असेल ते काय म्हणे, मोदीजीचं मंदिर बांधायचं आहे त्याला. तो म्हणते की तुमचे सगळे संकट दूर होऊन जाईल, ओम नरेंद्र मोदी नमा, ओम नरेंद्र मोदी नमा, ओम नरेंद्र मोदी नमा, असा 2 दिवस जाप करा म्हणते तो गधा. हे काय तो बिहारचा, तो म्हणते मंदिर बांधायचं आहे म्हणते मोदीजींचं तिकडे. काही करोड, काही 100 करोड 200 करोड काय जे काय त्यांनी सांगितलं त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवू. देश कुठे चाललाय म्हणजे वेगळंच भैताळांचा नुसता अनपडांचा साला नुसता येड झव्यांचा बाजार या देशात माजलेला आहे. आणि सगळं वातावरण खराब झालंय मंडळी. लोक खूप शिव्या देत आहेत. मी माझ्या काल फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो, ते म्हणाले की अरे बापरे बापरे बापरे, सगळे लोक चिडलेले आहेत. फक्त डॉक्टर्सच नाही, प्रत्येक क्षेत्रात त्याची झड बसलेली आहे मंडळी. महागाई इतकी चिक्कार वाढली, प्रचंड वाढली की ज्यांचं इन्कम 1 लाख रुपयाच्या आत आहे किंवा 50,000च्या आत आहे ते तर ठारच मेले. त्यांचं तर काही सालं काही कोणी त्यांना कुत्र विचारत नाही अशी कंडिशन झाली आहे. 500 रुपये 1000 रुपयाची नोट अशी 2 मिनिटात फुर्र होऊन जाते. इतकी महागाई वाढलेली आहे. भरमसाठ GST आहे. औषधांच्या गोळ्यावरती काय, तर कोणत्या खाण्याच्या पदार्थांवरती काय, तर कोणत्या कपड्यांवरती काय, तर काहीच एकही साला सोडलं नाही. सगळं जिकडून तिकडून माल डब्बेमध्ये जमा करणं चालू आहे मंडळी. आणि भंडाण मजा करताय. भाजपचे कार्यालय दनादन बिलकुल 5 स्टार कार्यालय उघडून राहिले जिकडे तिकडे. नागपुरात मोठ्या ऑफिसचं काम सुरू आहे. दिल्लीला 5 स्टार ऑफिस झालाय भाजपचं. जिकडे तिकडे असे 2-2, 4-4, 5-5, 10-10 मजली बिल्डिंग RSS आणि भाजपच्या सुरू झाल्या. पैसा कुठून येतोय? पैसा हा सगळा तुमचा आमचा पैसा आहे मंडळी. सगळा उभा तमाशा चालू आहे. आणि जेनजीचा दणका त्यांनी पाहिला आता, आणि ते आता पुन्हा नाटक त्यांनी केलं होतं. तर ते आता तो विषय त्यांनी संपवला. त्यांनी म्हणलं जेनजी बाबा शांत बैठवा, आप चुडबुड करेंगे तो हमारा लफड़ा हो जाएगा दिल्ली में. त्यांनी ते सगळं शांतपणे थांबवला सगळा प्रकार. तरीही कॉक्रोच जनता पार्टीचं ते बैठक झाली संभाजीनगरला, तुम्हाला माहिती असेल, जेनजीची. आणि त्यांची कार्यकारिणी त्यांनी सेट केली आहे सगळी देश पातळीवरची. आणि त्यानंतर मग पुन्हा तो अभिजित दिपके दिल्लीला आला. आता मला वाटतं परवाची घटना आहे. त्यांना काही व्हॉलेंटियर्सची मिटिंग घ्यायची होती पूर्ण देशात. त्यांना तो कार्यक्रम राबवायचा आहे. क्या बोलती पब्लिक म्हणून त्यांच्या त्या कार्यक्रमाचं टायटल असणार आहे. त्यासाठी त्यांनी मिटिंग घ्यायचं ठरवलं होतं. तर त्यांना दिल्लीत हॉलच मिळेना. सुगावा लागला मोदी सरकारला की योरे साला यांचं काहीतरी वेगळं भलतंच सुरू आहे. हॉलवाल्यांना बिलकुल सक्त ताकीद दिली, धमक्या दिल्या की तुम्ही हॉल दिला तर खबरदार, जिंदा जला देंगे तुमको, जिंदा गाड देंगे. अशा वेगवेगळ्या, तुम्हाला उचलून घेऊ, तुम्हाला पकडून घेऊ, तुम्हाला मारू, तुम्हाला कापू, अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या. त्यांना हॉलच कुणी दिला नाही. शेवटी त्यांनी गार्डनमध्ये मिटिंग घेतली. माहिती आहे का, छोट्या लेकरांसारखं करत आहे मोदी सरकार. अगदी नाही का, तू चॉकलेट माझं खाल्लं होतं परवा, मग मी तुला आता देत नाही वगैरे वगैरे, असं फालतूपणा पानसटपणा करणार आहे, करून राहिले आहेत ते लोक. कशाला काही करतात आहे. याला स्थगिती दे, त्याचं भाषण तिथे झालं नाही पाहिजे, याचं भाषण त्या शहरात झालं नाही पाहिजे, हे उपोषण झालं नाही पाहिजे, ते आंदोलन झालं नाही पाहिजे. अरे काय करताय तुम्ही? लोकांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. पोलिसांना सांगा शाबूत तिथे उभे राहा, मस्त दंडे घेऊन आपले. दंडा मारू नका. फक्त लक्ष ठेवा त्यांच्याकडे काय करतायत ते. भलतंच काहीतरी सुरू आहे. म्हणजे काहीच नाही करायचं तुम्ही, फक्त जेवायचं, साल्यांना जे भेटते तुम्हाला खा, आणि साल्या जसं राहायचं तुम्ही तुमच्या घरात राहा. बोलायचं काहीच नाही. अबे बोलायचं काही नाही. दंडे त्या दिवशी, तर पोलीस फोर्स खतरनाक होता त्या दिवशी. हो, नाही तर तुमचे एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे, जेनजीचा प्रवास सुरू झाला लक्षात घ्या. नेपाळ होऊ नये आपल्या देशाचा, समर्थन कोणीच करणार नाही त्याचं, पण सुधारण्याचा तुम्हाला एक तुम्हाला क्लिक तुमच्या दारावरती झालेला आहे. 20 जुलैला तुम्ही पुन्हा तीच गोष्ट कराल. आणि ते काँग्रेसचे सरकार असलं, त्या रांचीला ते झालं लाठीमार वगैरे, जो काही सौम्य असो की मोठा असो, नकोच. तुम्ही त्या जेनजीच्या वाट्याला जाऊच नका. चटणी होऊन जाईल तुमची. बघा, तुम्हाला माहिती आहे का, हे वयच असं असतं. भगतसिंग याच वयातले होते, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल आता सगळे रीलमध्ये बिझी आहे मुलं, नव्हे. सगळेच लेकरं रीलमध्ये बिझी नाही. प्रत्येकाला आपापल्या करिअरची काळजी पडलेली आहे. पुस्तकापासून डोळा त्यांचा पापणी लवत नाही, अशी मुलं अभ्यास करतायत. आणि सगळेच काय त्या अंबानीचे आणि त्या तुमच्या त्या अडाणीचे लेकरं नाही आहेत. यांचे तर, या हरामखोरांचे सगळ्यांचे लेकरं तर विदेशात शिकतायत.
लिस्ट एखादी यादी काढून मी कार्यक्रम करणार आहे त्याच्यावरती. जेनजीच्या तुम्ही वाट्याला जाऊ नका. हा तुम्हाला घरातून बाथरूम मधून तुम्ही जिथे लपाल ना तिथून उचलेल ते लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्या वाट्याला जाऊ नका. ते वय इतकं खतरनाक असतं की तेव्हा डिसाईड करतात, हाँ अब चल छोड़ दे, हट साला चूल्हे में गया एजुकेशन, अब कुछ नहीं पढ़ना वढ़ना है, अब देखना है इनको. क्या नाटकबाजी सुरू आहे देश की. काय पागलपणा लावलाय देशाचा, सगळं सत्यानाश करून ठेवलाय. ज्याच्या त्याच्या हाताला साले ते रंगीत धागेन गंडेन दोरेन साले ते धुपारनं ते अगरबत्तीनं ते साली धूप सगळं नुसतं तेच सुरू आहे. सालं मैं हिंदू. अबे तर हिंदूच तर होते ना याच्यापूर्वी. 2014च्या पहिले काय सगळे काय नंगे फिरत होते का रस्त्याने. सगळे हिंदूच होते ना. सगळ्यांना आपापल्या देवांची पूजा करणं पाठ करणं सगळं माहिती आहे. सगळ्यांवरती संस्कार आहेत ते आईवडिलांनी केलेले. तुम्ही सांगणारे कोण होता. तुम्हाला काय फत्र घंटा काढता येते. लोकांना सगळ्यांना सगळं कळतं. आणि हे जे चमचे आहे खालचे तेच म्हणजे प्रत्येक जण या देशातला स्वतःला मोदी समजत आहे, कोणी स्वतःला फडणवीस समजत आहे, कोणी स्वतःला शहा समजत आहे. आमच्या त्या नागपूरला तर नगरसेवकांची तर बाप त्यांचा पारा एवढा चढला की ते स्वतःला कोणी गडकरी समजत आहे, कोणी स्वतःला फडणवीस समजत आहे. अबे 4 दिन की चांदनी है ये देश. हा देश कुण्या एकट्या पार्टीच्या बापाचा नाही. हा कुठल्या कम्युनिटीच्या एखाद्या माणसाचा देश नाही. हा सगळ्यांचा देश आहे लक्षात घ्या. म्हणून म्हणतो मी पहिल्यांदा म्हटलं तुम्हाला की ज्याचं काम त्यांनी जर केलं तर हा प्रॉब्लेमच उद्भवत नाही. पण ज्याचं काम त्यात तो करतच नाही. तो आपलं काम सोडून भलत्याच भोकात काहीतरी बोलत राहतो. काही म्हणजे ज्याचा काही रोल नाही तो काही बोलतो. ज्याला काही कळत नाही तो काही बोलतो. म्हणजे कुठलं काहीही सुरू आहे. आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपकडून. प्रत्येकाला शिवाय देता का तू दे चालेल कमरेच्या खाली. ट्विटरवरती इकडे तिकडे त्या नेहा सिंग राठोडला धमक्या ते बलात्कार करेंगे हे करेंगे. काय बे तुमची ते संस्कृतीनं काय तुमचं ते पक्षानं काय तुम्ही सत्यानाश केलाय. गेल्या 2014 पासून गेल्या 12 वर्षात तुम्ही अख्ख्या देशोधडीला लावला हा देश. सगळं अंगारेन धुपारेन हे नव्हते. अबे तर ते आहे ना सगळं पागल केलाय सगळ्यांना. अभ्यासाचं काही बघाव, काही परीक्षेचं काही बघाव, त्या पेपर फुटीचं काही बघा, त्या नीटचं काही बघा. बेरोजगार पोरं फिरतायत रस्त्याने त्यांचं काही बघा. प्रत्येक ऑफिसमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत, रिक्त पद आहेत ते भरा. महागाईवर थोडं लक्ष द्या. अनेक मुद्दे देशामध्ये इतके मुद्दे आहे, इतके भयंकर मुद्दे आहे मंडळी. तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही लोअर मिडल क्लास परिवारात जाऊन भेटा मंडळी. तुम्हाला अशा उभ्याने शिवाय देत आहेत लोक. तर अशी कंडिशन झाली मंडळी. सूर्यकांत त्यांनी जन्माला घातली कॉकरोच जनता पार्टी आणि बस आयरा मायबापा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सरळ भाऊ अपना काम करो. सब मंत्री लोग, सब आमदार खासदार. ज्यादा नाटकबाजी नाही करणार. आणि हे भाजपच नाही, उद्या काँग्रेस आली, शिवसेना आली, राष्ट्रवादी आली, कोणी आली, नाटक या देशात चालणार नाही हे जनजीने दाखवून दिलं आहे. आणि जनजीचा पावर, जनजीची ताकद, तुमची इतके हजारो पोलीस होते दिल्लीत, ताकद पाहिली त्यांची, तरुण रक्त. मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. अतिशय तमाशा अतिशय चिल्लरवाडा या देशाचा करून ठेवलेला आहे. ते आता पुढचा कुठलाही पक्ष येईल त्यांना हे खूप जड जाणार आहे मंडळी. या देशाला चालवणं कठीण जाणार आहे. कर्ज भरपूर झालं आहे, बेमाप अनाप शनाप कर्ज झालेला आहे. बस मोदीजी घूम रहे हैं पूरे विश्व में और आप घूम रहे हैं रोटी के चक्कर में. बघा मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ व्हायरल करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा हा व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, फेसबुक पेजवर आपल्या जर हा व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा मंडळी. तुमच्या सहकार्याची फार मोठी आवश्यकता आहे. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.